जिजाईच्या पायात काटा रुतला, विश्वाच्या मालकानं विश्वाचा कारभार सुटला. त्रैलोक्याचा नाथ आहे, अखिलकोट ब्रह्मांड चालक आहे, पंढरीचा बाप आहे, साधा सुद्धा माणूस नाही दादा. यावं त्याने जिजाईचा पाय हातात घ्यावा, स्वतःच्या मांडीवर ठेवावा. शेतकरी लोक जर पायात काटा रुतला तर बघायला काही पाणी असतं का आसपास? माहिती आहे तुम्हाला, पायात जर काटा रुतला तर शेतकरी काही पाण्याने बघतो का काटा? मग काय करतो? हा कळतो की तुम्हाला महाराज बरं का. हा तुका लावतो असं तो भाग. जरा आता एवढा काही शहरी नाही, शेती असेल ना थोडीफार बोलत जा ना दादा, बोलत जा. आहे ना शेती आहे ना थोडीफार. हा मग शेतात गेल्यावर तर ते तुमच्याकडे गहू जास्त, तांदूळ जास्त ना, तांदळाची शेती असते. पायात काटा रुतला यात काही नवल नाही, शेतकऱ्याच्या रुततोच. मग आता जिजाईच्या पायात काटा रुतलाय, जगाच्या मालकानं कसा बघावा? तो काही हायजीन मेंटेन करत नाही, अगदी शेतकऱ्यासारखं तोंडात बोट घालायचं, थुका घ्यायचा. बरं आता तुम्ही शेतकरी तर सांगा, एका थुक्यात काटा दिसतो का? दिसतो? मग 2-4 वेळा तरी लावावा लागतोच की. पांडुरंगाने तसंच करावं. तेच बोट तोंडात घालावं, पुन्हा तेच पायाला, पुन्हा तेच तोंडात, पुन्हा तेच पायाला. देवाचा सोडा पण मालकिनीला राग आला ना, माझी जगाची मालकीन रखमाबाई म्हणजे देव आहे तुम्ही. तुमच्या पायाचा स्पर्श व्हावा म्हणून तपश्चर्या करतात लोक, योग याग व्रत वैकल्य यज्ञ याग करून तुमच्या चरणाची महती मिळवतात लोक. तुम्ही भल्यांना भेटत नाही आणि तुम्हाला तरी पटतं का? जिजाईचा पाय हातात घेऊन तिच्या पायासाठी स्वतःच्या जिभेचा तुका घेता, तिथे लावता, पुन्हा तेच बोट तोंडात. लोक काय म्हणतील? रखमा सगळ्याच मरू दे, पण तुला काय वाटतं? काटा रुतवणारही मीच आहे आणि काटा काढणारही मीच आहे. नाहीतर मला सांगा, ज्याला सगळं दिसतं त्याला जिजाईच्या पायातला काटा दिसणार नाही का? न सांगता तुम्हा कळू येते, न सांगता ज्याला भक्ताचं मन कळतं त्याला जिजाईच्या पायातला काटा दिसणार नाही का? पण रखमा सांगते, देवा का हो असं? विठ्ठलाने सांगावं, अगं माझ्या तुकोबाची अर्धांगिनी येते, तिच्या चरणाची धूळ माझ्या मुखाला लागली तर भाग्यवान समजतो मी स्वतःला. त्या धुळेसाठी एवढा अट्टास केला ग रखमा. काय ताकद आहे बघा. एवढी ताकद जर स्त्रीमध्ये आहे तर हरकत काय आहे? पण शेवटी कसं आहे ना, पुण्य. जे सुरुवातीला मी तुम्हाला बेस जास्त झाला जरा असा वाजायला लागला आवाज. मी सुरुवातीला सांगितलं तुम्हाला, प्रकाश सूर्याच्या अगोदर की सूर्य अगोदर? प्रकाश. अगदी तसं व्यक्तीच्या अगोदर प्रारब्ध आहे, नंतर व्यक्ती आहे. मग आम्हाला देव कळतोय सोप्या भाषेत, धन्य माता पिता. जर कळत नाहीये, व्यर्थ शिनली माऊली. दोन्ही अनुषंगाने लक्षात घ्या. कुळ पावन असावं, संतती चांगली जन्माला येते, संतती चांगली जन्माला आली, कुळ पावन होतं. पण जिथं आम्ही सांगतो की वाल्या कुळाचा वाल्मिकी झाला, तो वाल्या अगोदर रत्नाकर होता, तो चांगल्याच कुळातला होता, तो वारकरी संप्रदायातलाच होता, तो भजनातलाच होता, म्हणून तो वाल्मिकी. तो संगतीमुळे काही काळ बिघडला, कारण ढेकणाच्या संगे हिरा तो कुसंगतीने साधू सुद्धा नाचतो. काय म्हणणं आहे तुमचं? आहे की नाही? महाराजाच्या नादी पिदाडं लागलं, पिदाडं सुधारत. येडे तुम्ही, महाराज पित इतकं बेकार आहे ते महाराज बरं का. ते महाराजाला म्हणतात गी गोटवर देव बेटन. आता काही लोक म्हणतात, ताई तुम्ही एवढा माळकरी करता, सगळेच माळकरी चांगले नाही हो. एक वाक्य माझं नक्की लक्षात ठेवा, माळकरी वाईट नाही आहेत, कधीच नसतील, नसणार आणि नव्हते. माळकरी वाईट नाही, वाईट लोकांनी माळा घातल्या. फरक लक्षात घ्या, फार मोठा आहे. महाराज लोक वाईट नाहीत, वाईट लोक महाराज झाले. मग काही कालांतराने जर ते महाराज झाले तर माऊली म्हणतात हे टिकणार नाही. मग ते कसं पाहिजे? उपजत पाहिजे. तुका म्हणे येते पाहिजे जातीचे, येड्या गवाळ्याचे. आता लोकांना आताच यश दिसतं, पण लोकांना हेही कळलं पाहिजे, 22-23 वर्षाची पोरगी मी, जगाच्या मालकाला नामचिंतन घ्यायचा अधिकार द्यावा तरी कसा? माझा बाप माळकरी, माझा आजा माळकरी, माझा पंजा माळकरी, पंजाचा पंजा माळकरी, अख्खं कुळ वारकरी संप्रदाय, आणि कीर्तन करते त्याला 18 वर्ष झाली. वयाच्या 5व्या वर्षी पहिलं कीर्तन केलं, आता 23वं वर्ष चालू आहे.
सलग 18 वर्ष फक्त कीर्तनच केलं. मग कुठे आता कुठे कीर्तन कळतंय? आत्ता आत्ता कळतंय, इतके दिवस कळतही नव्हतं. ही ताकद लक्षात घ्या. हे असंच नाही होत आहे. देव असाच देत नाहीये. मंथोनी न म्हणिता तैसे घे अनंता वाया व्यर्थ कथा सांडणी मार्ग. पण आमचं कसं झालं? द्वैताची झाडणी गुरुविन ज्ञान आणि तया काहीचे कीर्तन घडेल ना. आम्ही बिनबुडाच्या झाडाला फळाची अपेक्षा करून चालते का? तसं बिनबुडाचं झाड जास्त काळ टिकणार आहे का? त्याला मूळ रुजवावं. आमचं काय झालं? आमचं एक पोरगा माझ्याकडे आला, म्हणलं ताई मी झाड लावलंय. म्हणलं वा. म्हणलं रोज पाणी घालतो, खत घालतो, झाड वाढत नाही. म्हणलं येडाय का दाद्या? पाणी घालतो, खत घालतो, झाड वाढलं पाहिजे. बघा ना म्हणला ताई, रोज पाणी घालतो, वेळेवर खत घालतो, रोज उपटून बघतो किती वाढलं, तरी वाढत नाही होते. वाढेल का हो दादा? नाहीच ना. अगदीच तसं आहे ना दादा. परमार्थाचं सुद्धा तसंच आहे. तुका म्हणे नाही चालत तातडी प्राप्त काळ घडी आली हवी ना. वेळ आल्याशिवाय नाहीच केले देवा. ती वेळ येईपर्यंत आमचा तुझ्यावर विश्वास असावा, हाच तर परमार्थ आहे. शेवटी जर वेळेच्या आधीच आम्ही तुझी साथ सोडली तर तू आमची साथ सोडायला असं किती वेळ लागणार आहे? विश्वास. अहो संत गेल्यानंतर संतांची महती लोकांना कळली. आपण जिवंत असताना लोक मानतात हेच काय कमी नवल आहे? बघा ना, आता काय फरक आहे रे तुमच्या लिखित आणि माझ्यात? फक्त फरक एवढाच आहे, दारात तुळस आहे, घरात विठ्ठल आहे, गळ्यात माळ आहे, ज्ञानेश्वरीचं चिंतन आहे, गाथ्याचं वाचन आहे, हरिपाठाचं रोज मुखद गत भगवंताच्या नामचिंतनानं भरलेलं आहे. फक्त प्रेमे भावे विठ्ठलाच्या चरणावर मस्तक ठेवलंय. आज अख्खं जग आमच्या चरणावर मस्तक ठेवतंय का? तर आम्ही त्याच्या चरणावर मस्तक ठेवलंय. हेच तर सोपं मी तुम्हाला सांगितलं. देव पहावया. अगदी हेच तर आहे. नाही तर काय ताकद आहे सांगा? काही नाही रे. तुकोबराय म्हणले माझ्यात काय ताकद आहे? पण माझ्यात एवढी ताकद आहे, गाढवाचे घोडे आम्ही करू दृष्टी पुढे. दोन्ही अनुषंग लक्षात घ्या. तेच तुकोबा म्हणतात, कुणबी याच्या कुळी जन्मलो जगदीशा, संस्कृत भाषा आम्हा कैसी. पण तेच तुकोबा म्हणतात, तुका जरी सहज बोले वाणी, त्याच्या घरी वेदांत वाहती पाणी. दोन्ही तुकोबरायांचीच वाक्य आहे, तुकोबरायांचंच म्हणणं आहे. एका ठिकाणी तुकोबराय म्हणतात, तुका म्हणे माझं बोलविता देव, आपुलिया बळे नाही मी बोलत, सखा कृपावंत वाचा त्याची. पण एका ठिकाणी तुकोबा म्हणतात, ताकद एवढी माझ्यात आहे, गाढवाचे घोडे आम्ही करू, आम्हीच करू. तर आम्ही कोण आहे हे आम्हाला माहित आहे. आमची ताकद आम्हाला माहित आहे. होईन भिकारी पण पंढरीचा. तर आमची ताकद काय आहे? आम्ही म्हणावं त्याने करावं. नामा म्हणे केशवराजा, केला नियम चालवी. ही ताकद आमच्यात आहे. याच्यात अर्थ आमच्यात आहे असं नाहीये. पण करावा अर्जुनाने, पूर्ण करावा श्रीकृष्णाने. अगदी तसं आहे. मागे पुढे उभा आहे, आली आघात. पण या जन्मात जर तूच कळला नाही तर स्वतःचंही कर्तृत्व कळणारच नाही. आजच्या पिढीचं काय झालं वाटतं तुम्हाला? या पोरांना स्वतःची किंमत राहिली नाही. जर किंमत असती तर व्यसनं केलीच नसती. जर स्वतःची किंमत असती व्यसनं केलीच नसती. स्वतःची किंमत असती तर चुकीच्या व्यवहाराने वागलेच नसते. स्वतःची ओळख नाही कळत आहे यांना. आपण कोण आहे, कुठल्या रक्ताचं आहे, कुठल्या मातीचं आहे, कुठल्या धर्माचं आहे, कुठल्या पंथाचं आहे, आपले विचार काय असावे हेच जर यांना कळत नाही तर देव कसा कळणार आहे? आणि देव कळल्याशिवाय हे कळणार नाही, हेच तर आमचं म्हणणं आहे. वारे हाती मापच आले सज्जनाचे, कीर्ती मुख त्याचे. जगाचा मालक कौतुक करतो, फक्त होती जे सात्विक तयाचा हरिक. पण हे कधी होतं अखंड चिंतन? म्हणजे फिरून तिथंच आलं ना. शेवटी तू कळल्याशिवाय आम्हाला आम्ही कळणारच नाहीये. नाहीतर विचार करा, 2 लाख पायदळ 1 लाख घोडदळ स्वराज्याचं, 10 पटीनं जास्त सैन्य शत्रूचं. जर माझ्या शिवरायांनी विचार केला असता माझा बाप निजामाच्या हाताखाली कामं करतो, मी साम्राज्य घडवू शकणार आहे का? स्वतःवर विश्वास आहे, सेल्फ कॉन्फिडन्स, आत्मविश्वास. याच आत्मविश्वासाच्या जोरावर माझ्याकडे कमी जास्त, मला कमीपणाचा मोठेपणा करता आला पाहिजे ही ताकद माझ्यात असावी. याच विचाराने माझ्या शिवरायांनी मुठभर मावळे हातात घ्यावे, 260 पेक्षा जास्त किल्ले मुघलांच्या नाकावर टिचून 40 वर्षाच्या आत हस्तगत करावे. हा इतिहास हिंदवी स्वराज्याचा. त्याचे वारसदार आहे आम्ही. आम्हाला कळलं पाहिजे आम्ही कोण आहे. आमच्या वर्गात एक पोरगा आहे, थोडासा मोकळा आवाज द्या, खेचायला लागला. आमच्या वर्गात एक पोरगा आहे, मी लॉच्या 2nd इयरला आहे. सरांनी त्याला उभा केल्याने एक प्रश्न विचारला, उत्तर देताना आम्हाला कळलं बोबडं येतं. अख्खा वर्ग हसला, सरही हसले. सर म्हणले मूर्खच का, लॉला ॲडमिशन घेतलंय, तू कशी वकिली करणार आहे? तर म्हणलं ततलं बोलू नका. कतलं बोलू? ततलं नाही तर कतलं बोलू? तुला केस देणार कोण आहे? बरं जर एखाद्याला आली दयान तुला दिली ही केस, तू लढणार कशी? म्हणला कती बी ललल. कती ललल? अरे तू ललल पण पुलत्याला कलल का? तू लल्लेली कल्ली पण पाहिजे ना, ललल तू ललल. सर म्हणले केस सोड, तू आयुष्यात काहीच करू शकत नाही रे.
सरांनी अंडर एस्टिमेट केलं, ग्राह्य धरलं, पोरगा जिद्दी होता. खरं सांगू, अख्ख्या जगाला वाटावं याला जमणार नाही, अख्ख्या भावकीनं आपली हारायची वाट बघावी, मग आपण जिंकून दाखवावं. त्या जिंकण्याची नशा आहे ना, माऊलींची कृपा आहे रे. लोकांना वाटतं पोरगी आहे काय करू शकते, करून दाखव रे. बोलण्यापेक्षा विचारत दम असा, ज्ञानात दम असा, आणि पाहिजेच. तुकोबाराय म्हणतात, भले तरी देऊ कासेची लंगोटी, पण नाठाळाच्या माती हानू काठी. आमच्याशी प्रेमाने वागलात तर अंगचं धोतर सोडून तुमची लाज राखू रे, पण आमची लाज काढायला लागलात ना, झेंडा खाली दांडावर करून धोत्राची ताकद दाखव. अरे काय शेळपटलेले समजतं का काय आम्हाला? गण लावतो माळा घालतो म्हणजे येडे नाही ना. अरे 90% विज्ञान म्हणजे ज्ञानेश्वरी. तुम्ही जे आज शिकता ना, 750 वर्षापूर्वी माझ्या माऊलींना सांगून ठेवलं. 750 वर्षापूर्वी, 16 वर्षाचं वय माऊलीचं, या बल्बचा शोध 100-125 वर्षापूर्वी सायंटिस्टने लावला. पाश्चिमात्य नाहीये हे. माझ्या माऊली 750 वर्षापूर्वी सांगतात, उदकाचे आवेशे प्रगटले ते जलकलकीत दिसे तया विजू माझी असे सरील काही. उदक म्हणजे पाणी, आवेश म्हणजे प्रेशर. पाण्याच्या प्रेशरनं वीज निर्मिती होते. हे आपल्या ज्ञानोबरायांनी 750 वर्षापूर्वी ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलं. याला विज्ञान म्हणायचं, याला वारकरी संप्रदाय म्हणायचा. अरे कशाच्या जीवावर उड्या मारता रे? पण ते नामदेवराय म्हणतात ना, हे जग कसं माहिती, लटके झाले कटके तेथे काढग्या एवढे राळे, लटके झाले कटके तेथे काढग्या एवढे राळे, उडत चिमणी चरत चाले तिचे वाटी एवढे डोळे. हे कळलं, त्यालाच कळलं. हे नामदेवरायचे कूट अभंग. हे कुठून कुठून कितीही कुठले तरी कुठूनच कळत नाही त्याला कुट म्हणायचं. कुट म्हणजे खोडकर, जरा तिरसट आहे की नाही. सुप तुमच्या पाठांतरातलं सांगते. मुंगी व्याली, तिचे दूध किती, 17 रांजण भरले, पिले 12 हत्ती. आणि कोण व्याली? मुंगी. कोण गर्भवती झाली? मुंगी. तिचं दूध 17 रांजण. माय मावल्या कुणाचं? मुंगीचं. पिले किती? 12 हत्ती. कुणाच दूध? हा, ऐका कीर्तन. हे ढेकळं वेळ लागणार आहे का दादा? अर्थातच आहे की रे. वनात कासव गीत काय? वनात कासव जाईल आणि तोही शिवरंजनी म्हणेल, नाहीच ना. अगदीच खोट आहे. नामदेवराय खोटं बोलतात का? आम्ही लटकेची न बोलू, वर्तमान खोटे. विष्णुदास नामा म्हणे ऐसी यांची ख्याती, लटके जे बोलती पूर्वज नरका जाती. अरे खोटं बोललं तर कुळच्या कुळ नरकाला जाईल. खोटं बोलणाऱ्याची जात नाहीये. खरे इथं कर्म कमी बोभाटा जास्त आहे, इथं ज्ञान कमी अहंकार जास्त आहे. अख्ख्या कोरोनात किलोभर तांदूळ दिला पण फेसबुक जाम केला. अरे तो दिला कशाला? कोटीचा बंगला, बंगल्यावर नाव, मातृपितृ छाया. महाराजाला गेल्यावर कळलं, मातृवटेवर पितृवटेवर छाया खटावर. आग लागू तुझ्या बंगल्याला, तुडली तू कशाला? इतका भामटेपणा रे लोक. अरे हे जग आहे आणि असं ही जग प्रचारा